आणि आपण पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानतर्फे रंग बरसे का कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यंदाचं या कार्यक्रमाचं 31वे वर्ष आहे। सर्वपक्षीय नेते एकत्रित धुळवड साजरी करणार आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या याच कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत। शिवानी, तुला रंगोत्सवाच्या खूप जास्त शुभेच्छा। आणि मी वातावरण पाहते, तुझ्या मागे अख्खं वातावरण रंगांनी भरून गेलेलं आहे। कसं चित्र इकडे पाहायला मिळतंय? कोण कोण सहभागी होणार आहे या रंगोत्सवात? पुण्याची धुळवड ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण भोई प्रतिष्ठानची ही धुळवड असते ती सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन करत असतात। आणि महत्त्वाचं म्हणजे ही सगळी मुलं जी आहेत ती विशेष मुलं आहेत। या सगळ्या विशेष मुलांसाठी ही धुळवड आयोजित केली जाते। यंदाचं 32वे वर्ष आहे। माझ्या मागे जो उत्साह दिसतोय तो सगळ्या धुळवडीचा आहे। सगळे रंगांनी माखलेले आपल्याला दिसत आहेत आणि सगळे जे बाळगोपाळ आहेत सगळे त्यांचे आई बाबा त्यांना घेऊन आलेले आहेत आणि रंगांची उधळण आहे ती हे सगळेजण हे मुलं करतायत। आणि भोई प्रतिष्ठान आपण जर बघितलं तर दरवर्षी अशा पद्धतीची मोठी सर्व पक्षांच्या लोकांसाठीची ही होळी आयोजित करते। आणि पुण्यातली ही महत्त्वाची होळी मानली जाते, कारण इलेक्शन्स असतात किंवा अख्खं वर्षभर जे आरोप प्रत्यारोप करतात ते इथे येतात, रंगांची उधळण करतात। रंग बदलणारे जेवढे राजकीय असतात तेवढे इथे येऊन रंगांनी माखून गेलेले आपल्याला बघायला मिळतात। बाळगोपाळांची रंगांची उधळण सुरूच आहे। माझ्यासोबत हा एक आहे। कुठनं आलायस तू? पुण्यातून। नाव काय तुझं? विहार। कोणत्या शाळेत आहे? टीएस। रंगांची उधळण करतोय, कोणासोबत आलाय? अ कोणासोबत आलाय? पप्पांबरोबर। याच्यासारखी अनेक मुलं या ठिकाणी रंगांची उधळण करतायत। लहान मुलांसाठी ही रंगपंचमी आहे किंवा धुळवड आहे ती खूप उत्साहाची असते। तोच उत्साह प्रज्ञा माझ्या मागे पाहायला मिळतो। निश्चित शिवानी, सध्या पाहतोय सगळेजण रंगात माखून गेलेले आहेत आणि एक वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह इकडे पाहायला मिळतोय। शिवानी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तिथले ही सगळी चित्र आणि दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.